आणि आता पुढे पाहूयात मोठ्या राजकीय बातम्या। उद्धव ठाकरे यांच्यानंतर राज ठाकरे धारावीसाठी मैदानात उतरणार अशी माहिती। 7 डिसेंबरला धारावीमध्ये कामराज स्कूल मैदानामध्ये सर्वपक्षीय सभा, धारावी बचाव समितीकडून जाहीर सभेचं आयोजन। धारावी बचाव समिती राज ठाकरे यांची घेणार भेट, तर पुनर्विकास प्रकल्पातून अनेकांना डावललं जात असल्याचा आरोप। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची सकाळी 10 वाजता पत्रकार परिषद। भांडूप या ठिकाणच्या निवासस्थानी राऊत पत्रकार परिषद घेणार। मुंबई पालिकेसंदर्भात काय बोलणार याकडे लक्ष। विंधे गटाचे किमान 35 आमदार हे गिळून भाजप ढेकर देईल। रवींद्र चव्हाण यांच्या म्हणण्यातला जो गर्भित अर्थ आहे तोच रवींद्र चव्हाण यांच्या नंबर 2 या विधानावरून सामनातून शिंदेंच्या शिवसेनेवर निशाणा। चव्हाणांनी सुपारी कातरायला घेतलीच आहे, सामनातून हल्लाबोल। निलेश राणे म्हणजे शिवसेनेचं खणखणीत नाणं। निलेश राणे म्हणजे शिवसेनेची भगवी रेष। इलाका किसी का भी हो, धमाका निलेश राणे ही करेगा। मालवणमधील प्रचार सभेत उपमुख्यमंत्री शिंदेंकडून स्तुतीसुमना। कुठलीही ऑफर दिली तरी शेवटच्या श्वासापर्यंत एकनाथ शिंदे यांची साथ सोडणार नाही। शिंदेंचा पीए बनायलाही तयार। मालवणमधल्या प्रचार सभेमध्ये निलेश राणे यांचं वक्तव्य। चव्हाण हे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून हे प्रकार सुरू झाले। रवींद्र चव्हाण वातावरण बिघडवण्यासाठी सिंधुदुर्गात येतात। चव्हाणांना विकासाशी काही देणं घेणं नाही। निलेश राणे यांचा हल्लाबोल, तर निलेश राणे यांच्या टीकेवरती आज बोलणार चव्हाणांची प्रतिक्रिया। चुकीचे गौप्यस्फोट करून महायुतीमध्ये तणाव निर्माण करू नका। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा आमदार निलेश राणे यांना सल्ला। निलेश राणे यांना सेनेतून विधानसभा लढवण्यास आम्हीच सांगितलेलं बावनकुळेंचं भाष्य। शहाजी बापू यांच्या कार्यालयामध्ये एलसीबी निवडणूक आयोगाकडून व्हिडिओ रेकॉर्डिंग करत तपासणी। सांगोल्यामध्ये शहाजी बापू पाटलांची उत्तर सभा संपताच पोलीस पथक कार्यालयात। कारवाईनंतर शहाजी बापू यांना अश्रू अनावर। सांगोला या ठिकाणी भाजप शेकापच्या प्रचार कार्यालयाची एलसीबी पथक आणि निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाकडून तपासणी। रात्री उशिरा या पथकाकडून भाजप शेकाप यांच्या प्रचाराच्या कार्यालयाची करण्यात आली तपासणी। आणि आता पाहूयात काही मोठ्या बातम्या। मुंबईच्या कुर्ला एल वॉर्डामध्ये 6834 मतदारांचे चुकीच्या प्रभागात वर्गीकरण। अनिल गलगले यांची दुरुस्तीची मागणी। सहाय्यक आयुक्तांकडे लेखी निवेदन देत चूक दुरुस्त करण्याचीही मागणी। पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून जय्यत तयारी। पुढच्या आठवड्यामध्ये शहर भाजपची कोअर कमिटीची बैठक। बैठकीमध्ये नेमका प्रवेश कुणाला द्यायचा यावरती होणार चर्चा। परभणीमधल्या 7 नगरपालिका निवडणुकीसाठी आज प्रचाराचा शेवटचा दिवस। जिंतूर या ठिकाणी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची जाहीर सभा। सर्वच राजकीय पक्षांकडून आज शक्ती प्रदर्शन करत शेवटचा प्रचार केला जाईल। भंडाऱ्यामध्ये गोविंदा तुषार कपूर आणि झरीन खान यांचा रोड शो लक्षवेधी ठरला। अश्विनी बोंडेकर यांच्या प्रचारार्थ आमदारांच्या वतीने रोड शोचं आयोजन करण्यात आलं। भंडाऱ्यामध्ये नगर परिषद निवडणुकीमध्ये अनियमितता। 5 कर्मचारी पोस्टल बॅलेट विना मतदानापासून वंचित। नगर परिषदेचे निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहाय्यक अधिकारी यांनी आवश्यक प्रक्रिया वेळेत पूर्ण न केल्यानं मतदानापासून राहणार वंचित। करमाळा नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं पोलिसांचा रूटमार्च। कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी संपूर्ण शहरातून पोलिसांचा रूटमार्च। मुंबईमधील वाढत्या प्रदूषणाचा गंभीर प्रश्न कायम। शहर आणि उपनगरांतील अनेक भागांमध्ये हवेचा गुणवत्ता निर्देशांक चिंताजनक पातळीवर। वडाळ्यामध्ये सर्वाधिक 272 AQI ची नोंद। मुंबईच्या तापमानात घट। मुंबईमध्ये 13 वर्षातील नोव्हेंबरमध्ये सर्वात थंड सकाळ झाली, तर राज्यामध्ये तापमान सर्वात कमी जेऊरमध्ये नोंदवलं गेलं। अवघ्या 24 तासांमध्ये किमान तापमानामध्ये 6 अंशांनी घट झाली। डोंबिवलीमधील सावित्रीबाई फुले नाट्यगृहाची रवींद्र चव्हाण यांच्याकडून पाहणी। काम ठरलेल्या वेळेत पूर्ण करा। रवींद्र चव्हाण यांच्या ठेकेदारांना सूचना। 6 महिन्यांमध्ये काम पूर्ण करून नाट्यगृह खुलं करण्याचा चव्हाणांचा निर्धार।